रिव्हॉल्वरची गोळी लागल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना पेन तालुक्यातील दादर येथे घडली। याबाबत सविस्तर वृत्त असे की पेन तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्थानकात सरकारी शस्त्रे तपासणी व सापाईचे काम सुरू होते। त्यानुसार येथील पोलीस अधिकारी हे आपले सरकारी शस्त्र रिव्हॉल्वर साफ करत होते। अचानक रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून जवळच असलेली महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड यांना लागली। सदर गोळी त्यांच्या पायाला लागल्याने त्या जखमी झाल्या। जखमी महिला पोलीस कर्मचारीला तातडीने उपजिल्हा रुग्णालय पेन येथे दाखल करण्यात आलं। प्रथम उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजते। सदर घटना घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली। दरम्यान काही दिवसापूर्वी एक भीषण अपघात झाला होता। अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावर रविवारी 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास चोंडीजवळ डे फार्म येथील वळणावर भीषण अपघात झाला। अलिशान लक्झरी BMW कार मालक स्वतः चुकीच्या बाजूला जाऊन बेधारकपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गॅरेजच्या शेडमध्ये जोरात धडक दिली। या धडकेत गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी आलेले 2 ग्राहक आणि गॅरेज मालक गंभीररित्या जखमी झाले। यावेळी घडलेल्या भयानक अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती।